बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्णपर्व, प्रकरण 3. हस्तिनापूर नगरीच्या पूर्व दिशेला एका विस्तीर्ण मैदानावर उभारण्यात आलेल्या त्या अतिभव्य प्रेक्षणगृहाकडे आज सकाळपासूनच पौरजनांची रीघ लागली होती. पश्चिमाभिमुख प्रेक्षणगृहाच्या डाव्या उजव्या बाजूला वेगवेगळ्या शस्त्रविद्यांच्या प्रदर्शनासाठी अनेक लहान मोठे आखाडे तयार करण्यात आलेले होते. प्रत्येक आखाड्यात कौशल्य प्रदर्शनासाठी लागणारी शस्त्र मुबलक प्रमाणात उपलब्ध होती. कितीही वाकवली तरी न बोलणारी पेरेदार टणक वेळू आणि चिवट लोहपट्टिका यापासून तयार करण्यात आलेली अनेक प्रकारची लहान मोठी नक्षीदार धनुष्य, नित्य सहानेवर घासून आणि तेल पाणी करून धारदार बनवलेले सर्पमुख, सुची, भल्ल, नाराज, सन्नतपर्व, निशित, क्षुरप्र, अज्जलिक, बस्तिक, गृद्धपत्र यासारखे कितीतरी प्रकारचे बाण, सुवर्णाचं नक्षीकाम केलेल्या नाना प्रकारच्या अवजड गदा, खिरीज प्रास, भ्रशुंडी, तोमर, शूल, त्रिशूल, चक्र आणि अनेक प्रकारची बळकट मुठींची धारदार खड्ग अशी कितीतरी शस्त्र तिथं सज्ज ठेवण्यात आली होती. प्रवेशद्वारात उभं राहून समोर पाहिलं तर उंच व्यासपीठ सहज नजरेत भरत होतं. त्यावर कितीतरी सुवर्णमंडित आणि रत्नजडित आसनं ठेवलेली होती. मध्यभागी ठेवलेल्या सिंहासनाच्या वरच्या बाजूला कुरुजांगल राज्याचं प्रतीक असलेला रुपेरी चंद्रध्वज सकाळ वारेच्या हळुवार लाटावर हलकेच आंदोळत होता. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला अनेक शास्त्रांनी युक्त अशा शास्त्रागाराची योजना करण्यात आलेली होती. तर डाव्या बाजूला खास म्हणून तयार करून घेण्यात आलेल्या गवाक्षात राजपरिवारातील स्त्रियांची आसनं ठेवलेली होती. त्यावर पारदर्शक जवनिका सोडण्यात आलेल्या होत्या. उर्वरित 3ही बाजू पौरजनांसाठीच होत्या. संपूर्ण प्रेक्षणगृह सहज नजरेच्या टप्प्यात यावं, प्रत्येक आखाड्यात सुरू असलेलं शस्त्रप्रदर्शन प्रत्येकाला विनासायास पाहता यावं अशी ती कुशल योजना होती. आचार्य द्रोणांच्या इच्छेनुसार महामंत्री विदुर यांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आलेल्या त्या प्रेक्षणगृहाच्या रचनेत कुठलीच उणीव म्हणून राहिलेली नव्हती. त्यात सर्व प्रकारच्या खेळांची व्यवस्था केलेली होती. तशी सहस्रावधी लोक ते सर्व खेळ स्वस्थपणे पाहू शकतील अशी बैठक व्यवस्थाही करण्यात आलेली होती. प्रेक्षणगृहाच्या प्रवेशद्वारावर रणवाद्यांचा जल्लोष सुरू होता. वातावरणात एक वेगळं चैतन्य भरून राहिलं होतं. पौरजनांना आज आपल्या राजपुत्रांचं युद्ध कौशल्य पाहायला मिळणार होतं. उन्मत्त हत्तीशी झुंज घेऊन त्याला गदेच्या प्रहाराने ठार करणाऱ्या भीमाचं अचाट साहस, नकुलाचं खडक चापल्य, दुर्योधन दुःशासन या बंधुद्वयांचं गदायुद्ध कौशल्य याविषयी आत्तापर्यंत खूप ऐकलं होतं. आज ते सारं प्रत्यक्ष पाहायला मिळणार. दुर्योधन मोठा कृतिवीर योद्धा झाला आहे असं म्हणतात आणि द्रोणाचार्याचा प्रिय शिष्य अर्जुन तर म्हणे शब्दवेधी बाण मारण्यातही मोठाच कुशल आहे. तोच आज सर्वश्रेष्ठ धनुर्धर ठरणार यात शंकाच नको. प्रेक्षणगृहाच्या 3ही बाजू पौरजनांनी भरून गेल्या. महाराज धृतराष्ट्र, पितामह भीष्म, महामंत्री विदुर याने इतर अनेक देशाहून निमंत्रित करण्यात आलेल्या क्षत्रिय राजांनी आपापली आसनं ग्रहण केली. गवाक्षावरील पारदर्शक जवनिका हल्ली. महाराणी गांधारी तिथं बसून आपल्या मुलांचं कौतुक ऐकणार होती आणि पांडवांची आई कुंती तिच्या शेजारी बसून तिला सारं सांगणार होती. प्रवेशद्वाराजवळ सुरू असलेल्या रणवाद्यांचा आवाज एकदम वाढला. आचार्य द्रोण पुत्र अश्वत्थामा याच्यासह प्रेक्षणगृहात प्रवेश करीत होते. शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या आचार्याने शुभ्र पुष्पमाला धारण केलेली होती आणि अंगालाही चंदनाचा शुभ्र लेप लावलेला होता. त्या संपूर्ण शुभ्र वेशाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सावळ्या चेहऱ्यावरची शुभ्र दाढी अधिकच उठून दिसत होती आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळंच गांभीर्य प्रदान करत होती. द्रोणाचार्य आधी कोणाला पाचारण करतील? युवराज युधिष्ठिरला की दुर्योधनला? की सर्वात आधी शक्तिशाली भीम आपल्या बळाचं प्रदर्शन घडविल?
सावळ्या वर्णाचे आणि तरतरीत अंगकाठीचे आचार्य द्रोण 25चा तरुणही लाजेल अशा आत्मविश्वासानं ते उंच व्यासपीठ चढून महाराज धृतराष्ट्रापुढे उभे राहिले. नम्रपणे मस्तक झुकून त्यांनी स्पर्धा सुरू करण्याची अनुमती मागितली. अस्वस्थपणे पापण्यांची उघडझाप करत बसल्या महाराजांनी हात उंचावून संमती दर्शवली. अनुज्ञा मिळताच आचार्य 2 पावलं चालून पुढे आले. रणवाद्यांचा जल्लोष थांबला. सर्वत्र नीरव शांतता पसरली. संपूर्ण प्रेक्षणगृहाला ऐकू जाईल एवढ्या आवाजात आचार्य द्रोण बोलू लागले. सर्वप्रथम त्यांनी प्रेक्षणगृहाच्या आयोजनाचा उद्देश सांगितला आणि सर्वात आधी युवराज युधिष्ठिरला आपलं युद्ध कौशल्य दाखवण्याची आज्ञा दिली. पुन्हा रणवाद्यांचा तोच जल्लोष झाला आणि आचार्यांच्या त्या आज्ञेची वाटच पाहत असल्याप्रमाणे उभे असलेला युधिष्ठिर आखाड्यात उतरला. युधिष्ठिरानं खड्ग उपसून पवित्रा घेताच त्याच्यावर 4 सैनिक चालून गेले, परंतु तो हल्ला त्यानं सहज परतवून लावला. त्यानंतर खड्ग खाली ठेवून त्यानं धनुर्विद्येतलं कौशल्य दाखवलं. तेवढ्यात काही गदाधारी सैनिक त्याच्यावर चालून गेले. धनुष्य खाली ठेवून युधिष्ठिरानं गदा पेलली आणि त्यांचाही हल्ला परतवून लावण्यात तो यशस्वी ठरला. गदा युद्धातलं खरं कौशल्य दाखवलं ते त्याच्यानंतर आलेल्या दुर्योधनानं. विजेच्या वेगाने फिरणाऱ्या दुर्योधनाच्या हातातल्या गदेवर नजर ठरत नव्हती. त्याच्यावर चाल करून आलेल्या त्या योद्ध्यावर तो भुकेल्या लांडग्यासारखा तुटून पडला होता. बराच वेळ चाललेलं ते गदायुद्ध शेवटी कृपाचार्यांनाच पुढं होऊन थांबवावं लागलं. राजपुत्र दुःशासनानंही तेच कौशल्य प्रकट केलं. आंधळा राजा विदुराच्या तोंडून मुलांचं कौतुक ऐकत होता. दुःशासन आखाड्यातून बाहेर पडतात षडग युद्ध कौशल्य नकुल आणि धनुर्विद्या कुशल सहदेव आखाड्यात उतरले. एकाच वेळी 2-3 घोड्यावर आरोहण करणारा नकुल सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला. दुर्मुख, दुर्जय, दुर्धर्ष, दुर्मर्शन, सह, दुस्सह, चित्र, उपचित्र, विविंशती, विकर्ण, पुरुमित्र, प्रथम, भीमबल, भीमरथ इत्यादी अनेक दुर्योधन बंधू आपापलं कौशल्य दाखवून गेले. सर्वांना आता प्रतीक्षा होती ती भीमाची. उन्मत्त हत्तीशी टक्कर घेणारा भीम, महाशक्तिशाली गदायुद्ध प्रवीण भीम. भरपूर मद्य पाजून उन्मत्त केला तो महाकाय हत्ती आखाड्याच्या आवारात सोडण्यात आला. गुंजेसारख्या लाल झालेल्या डोळ्यांतून ठिणग्या सांडत तो समोर येणाऱ्या शत्रूचा शोध घेऊ लागला. शक्तिशाली भीम दानकन उडी मारून पुढे हात उभा टाकताच त्या मदोन्मत्त गजराजाचं मस्तकच पेटलं. सोंडेचा विळखा पसरून तो भीमावर चालून गेला, परंतु सोंडेचा स्पर्श होण्यापूर्वीच भीम शितापीनं निसटला आणि हत्तीच्या पाठीमागं गेला. संतप्त चित्कार करत एकेका तुळईसारखे पुढचे 2 पाय उचलून हत्ती मागे वळतो तोवर भीम त्याच्या पोटाखाली गेला आणि तसाच पाठीवर चढला. हत्ती त्याला पाठीवरून खाली फेकण्याचा प्रयत्न करू लागला. बराच वेळ ही झटापट चालली. भीम हरला नाही आणि हत्तीही थकला नाही. तो आता अधिकच इरेला पेटला. हत्तीला चकवून भीमानं जमिनीवर उडी घेतली. हातात प्रचंड आकाराची लोहगदा घेऊन तो गरागरा फिरवत तो पाठला करत येणाऱ्या त्या हत्तीसमोर उभा ठाकला आणि दुसऱ्या क्षणी ती प्रचंड लोहगदा हत्तीच्या मस्तकावर आदळली. मद्यप्राशनामुळे आधीच बेधुंद झालेला तो हत्ती एकदम तिरमिरलाच. तो आघात सहन न होऊन प्राणांतिक चित्कार करत तो सैरावैरा धावू लागला. विषारी बाण मारून सैनिकांनी त्याला खाली पाडलं. जीवाची प्राणांतिक तडपड होऊन हत्ती शांत झाला. उपस्थित जनसमुदायात भीमाच्या जय जयकारानं आवाज घुमू लागले. रणवाद्यांचा आवाज आसमंत भेदून वर चढला. आपला प्रिय शिष्य अर्जुन याच्या खांद्यावर हात ठेवून आचार्य द्रोण महाराजांसमोर उभे राहिले. त्याने हात वर करता जयघोष थांबला. प्रेक्षणगृहात उपस्थित असलेल्या प्रत्येक माणसाला स्पष्टपणे ऐकू जाईल अशा आवाजात ते म्हणाले, हे कुरुश्रेष्ठ, हा माझा शिष्य अर्जुन, जो मला माझ्या मुलापेक्षाही अधिक प्रिय आहे. एकाग्रता आणि बुद्धी सामर्थ्य या दोहोंच्या बळावर ज्यानं सर्व प्रकारची युद्ध कौशल्य आत्मसात केली आहेत, त्या अर्जुनाचं अद्वितीय कौशल्य आता आपण पाहावं. आचार्य आणि पितामहांचे आशीर्वाद घेऊन अर्जुन व्यासपीठावरून खाली उतरला आणि क्षणाचाही विलंब न करता एका पाठोपाठ दुसऱ्या आखाड्यात उतरून
आपलं कौशल्य दाखवू लागला. एका आखाड्यातून दुसऱ्या आखाड्यात तळपत निघालेल्या अर्जुनाच्या वेगवान हालचालीवर नजर ठरत नव्हती. अश्वारोहण, गजारोहण, खडगयुद्ध, गदायुद्ध, मल्लयुद्ध अशी कितीतरी कौशल्य प्रकट केल्यानंतर त्यानं धनुर्विद्या कौशल्य दाखवण्यासाठी धनुष्य हातात घेतलं. इतकं परिश्रम होऊनही तो अजून क्षणभरही विश्रांतीसाठी थांबला नव्हता की थकल्यासारखा वाटत नव्हता. प्रेक्षणग्रहाच्या मध्यभागी उभारल्या खांबावर हरणांची मस्तकं खोवलेली होती. धनुर्विद्येतली पहिली कसोटी. धावत्या अश्वावर आरूढ होऊन असे बाण सोडायची की प्रत्येक बाण दोन्ही शिंगांच्या फटीतून पलीकडे गेला पाहिजे. सावळ्या वर्णाचा देखणा अर्जुन अश्वावर बसून मंडलाकार वळणं घेऊ लागला. अश्वाला अपेक्षित गती मिळता धनुष्याला बाण जोडून त्यानं अचूक शरसंधान केलं. उंच आकाशात फेकलेली फळं वरचेवर छेदून दाखवली. अचूक लक्षभेद करणारे सुची बाण. ज्याच्यावर बाण टाकायचा त्याला चकवण्यासाठी सर्पासारखे जाणारे सर्पमुख बाण. खचकन शरीरात घुसून गळासारखे तिथंच रुतून बसणारे बस्तिक बाण. एकाच घावात प्राण घेणारे दणकट असे लोहयुक्त भल्ल बाण. धनुष्यातून सुटल्यानंतर बाणांची गती सारखी राहावी म्हणून गिधाडाची पिसे लावलेले गृध्रपत्र बाण. अत्यंत धारदार असे क्षुरप्र बाण. फूल खुडावं इतक्या सहजतेनं शत्रूचं मस्तक उडवणारे अंजलिक बाण. खेरीज सन्नत पर्व, निशित, नाराज, वैतास्तिक अशा कितीतरी बाणांची प्रात्यक्षिकं त्यानं करून दाखवली. त्या जोड कौशल्य पाहून संपूर्ण प्रेक्षणगृह आश्चर्यानं थक्क झालं. परंतु अर्जुनाचं खरं कौशल्य प्रेक्षणगृहानं अजून पाहिलंच नव्हतं. शब्दवेद, धनुर्विद्येचा कळस. अर्जुनाचं ते कौशल्य पाहण्यासाठी सारे उत्कंठित झाले. अर्जुनाच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली. स्वतःभोवती 4 गिरक्या घेऊन तो स्थिर झाला तेव्हा त्याचं तोंड पाठीमागे काही अंतरावर बांधल्या कुत्र्याच्या विरुद्ध दिशेला होतं. धनुष्यावर सुची बाण चढून अर्जुन सावधपणे चाहूल घेऊ लागला. आवाजाचा वेध घेण्यासाठी त्याचे प्राण कानात गोळा झाले. सर्वत्र अगदी श्वासही ऐकू यावेत एवढी स्तब्धता पसरली. सैनिकानं डिवसताच कुत्रा भुंकू लागला आणि त्या क्षणी मागं वळून अर्जुनानं बाण टाकला. कुत्र्याच्या तोंडातून रक्ताची धार भळबळली. भुंकणं थांबून तो प्राणांतिक विवळू लागला. महाधनुर्धर राजपुत्र अर्जुनाचा, कोणीतरी घोषणा दिली. विजय असो. त्या घोषणेला तेवढाच जोरदार प्रतिसाद मिळाला. घोषणांच्या आवाजात कुत्र्याचं विव्हळणं विरून गेलं. दोन्ही बलदंड हात छातीवर बांधून प्रेक्षणगृहाच्या भव्य प्रवेशद्वारात उभा असलेला कर्ण ते दृश्य एकटक पाहत होता. अर्जुनानं दाखवली होती ती सगळी कौशल्ये त्याच्याही बाहूत विद्यमान होती. ती दाखवण्यासाठी त्याचेही बाहू फुरफुरत होते. मन उतावीळ झालं होतं, परंतु अजून निर्णय होत नव्हता. सकाळपासून सुरू असलेल्या स्पर्धा आता संपत आल्या होत्या. प्रेक्षणगृहाच्या प्रवेशद्वाराची सावली अर्ध अधिक मैदान व्यापून पुढे सरकली होती. सूर्यास्त व्हायला आता फार तर घटकाभराचाच अवकाश उरला होता. अर्जुनाच्या जय जयकाराचे ध्वनी अजूनही आकाशात घुमत होते. अपेक्षा होती तसंच घडलं. लक्षवेध पाहायला मिळाला. डोळे तृप्त झाले. खरोखर असा शिष्य मिळाला तो गुरु धन्य. असा लोकोत्तर पुत्र मिळाला तो पिता धन्य. ती माता धन्य. आता गुरु द्रोणाचार्य गौरवमाला घालून त्याचा सन्मान करतील. तो प्रसंग पाहायला मिळावा म्हणून लोक पुन्हा उत्कंठित झाले. एका हातात निलोत्पलांची माला घेतलेले आचार्य द्रोण दुसरा हात वर उभारून पौरजनांना शांततेचं आवाहन करत होते. आपल्या शिष्यानं गाजवल्या पराक्रमाचा आनंद त्यांच्याही मुखावर ओसंडून वाहत होता. आजच्या शस्त्र स्पर्धेत सर्वश्रेष्ठ ठरलेल्या अर्जुनानं आपलं विजयी धनुष्य खांद्याला अडकवलं आणि तो गौरवमालेचा स्वीकार करण्यासाठी आत्मविश्वासानं त्या उंच व्यासपीठाच्या पायऱ्या चढू लागला. जनसमुद्रात पूर्ववत स्तब्धता पसरली. थांबा, स्पर्धा अजून संपलेली नाही. द्रोणाचार्यांचे कौतुकोद्गार ऐकायला उत्सुक असल्या कानावर वेगळेच शब्द आदळले होते. सर्वांचे डोळे प्रेक्षणगृहाच्या प्रवेशद्वाराकडे वळले.
कारण ते शब्द तिकडूनच आले होते. प्रवेशद्वारात उभ्या असलेल्या त्या तरुणानंच ती हाक दिली होती आणि आता दंड थोपटत तो आखाड्यात उतरला होता. त्याचे भरदार रुंद खांदे वृषभासारखे डौलदार होते. त्यावर काळा करंद कुरळा केश कलाप रुळत होता. मावळत्या सूर्यकिरणांच्या प्रकाशात त्याचं बलदंड गौर शरीर तप्त सुवर्णासारखं झळाळत होतं. त्याचे उंच सडसडीत शरीरयष्टी कसलेले स्नायू पाहता क्षणी नजरेत भरत होते. त्याच्या बलशाली बाहूंमधून सामर्थ्य प्रस्फुटित होत होतं. तेजस्वी गौर चेहऱ्यावर निर्भयता नांदत होती, तर त्याच्या डोळ्यांमध्ये प्रतिस्पर्ध्याला आव्हान देणाऱ्या सिंहाचं धाडस दिसत होतं. त्याच्या हालचालींमध्ये विजेचं चापल्य होतं, तशी वाघाची सावधगिरीही जाणवत होती. तो आगंतुकपणे प्रेक्षणगृहात शिरला होता, यात शंकाच नव्हती. परंतु तो विचार करायला वेळच मिळाला नाही. तो काय करतो आहे याकडेच सर्वांचं लक्ष वेधलं गेलं. त्याची तडफ, त्याच्या वेगवान हालचाली हे सारं पाहून संपूर्ण प्रेक्षणगृह जणू भांबावून गेलं होतं. सर्वांना एकच प्रश्न पडला होता, अर्जुनासारख्या सर्वश्रेष्ठ धनुर्धराला आव्हान देणारा हा वीर आहे तरी कोण? द्रोणाचार्य, कृपाचार्य यांच्याकडे पाहून त्यांना औपचारिक प्रणाम केला आणि मोठमोठी पावलं टाकत तो थेट व्यासपीठावर चढून अर्जुनासमोर उभा राहिला. द्रोणाचार्यांकडे पूर्ण दुर्लक्ष करत सरळ अर्जुनाला उद्देशून तो म्हणाला, अर्जुना, आता तू प्रकट केलंस त्यापेक्षा अधिक कौशल्य मी दाखवू शकतो. हे पहा. असं म्हणत त्यानं धनुष्यावर प्रत्यंचा चढवली आणि बाण चढवून आकाशाकडे पाहिलं. उंच आकाशात एक ससाना तरंगत होता. त्याचा वेध घेत तो म्हणाला, तो ससाना पाहिलास? आधी त्याला इथं हजर करतो. दुसऱ्या क्षणी धनुष्यातून बाण सुटला आणि काही क्षणातच आकाशात संत घिरट्या घालणारा तो पक्षी फडफडत खाली कोसळला. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. अनेकांच्या मुखातून उत्स्फूर्त कौतुकोद्गार बाहेर पडले. कोण, कुठला तरुण प्रेक्षणगृहात शिरतो काय? द्रोण शिष्य अर्जुनाला आव्हान देतो काय? आणि क्षणार्धात अचूक लक्षवेध करून आकाशातला पक्षी जमिनीवर आणतो काय? सारंच अनपेक्षित घडत होतं. त्या तरुणाचं नाव माहीत असतं तर कदाचित त्याचा जय जयकारही झाला असता, परंतु त्याचं नाव कोणालाही माहीत नव्हतं. त्याच्या प्रत्येक हालचालीतली सहजता डोळे खिळवून ठेवत होती. धनुष्य बाजूला ठेवून त्यानं त्या आखाड्यात उडी घेतली. अश्वारोहण, गजारोहण, खडगयुद्ध, गदायुद्ध एकानंतर दुसरं असे कितीतरी कौशल्य तो दाखवू लागला. ते असामान्य कौशल्य पाहून पौरजन टाळ्यांचा गजर करू लागले. त्याला प्रोत्साहन देऊ लागले. एका अनोळखी तरुणाचं ते असामान्य धाडस आणि त्याचा तो डोळे दिपवून टाकणारा अर्जुनापेक्षाही वरचढ असा पराक्रम पाहून युवराज दुर्योधनाला तर आनंदाच्या उकळ्या फुटल्या. भीमार्जुनाचा पराक्रम पाहून काळवंडून गेलं. त्याचं तोंड उजळून निघालं. अर्जुनाला आव्हान देणारा वीर जगात होता आणि तो याच आखाड्यात अगदी त्याच्या डोळ्यांसमोर हस्तिनापूरच्या पौरजनांना आपलं असामान्य शस्त्रकौशल्य दाखवत होता. अधिक उशीर न करता त्याचं अभिनंदन करायला पाहिजे होतं आणि शक्य झालं तर आज नव्हे या क्षणी त्याच्याशी मैत्री करायला पाहिजे होती. कृपाचार्यांच्या नजरेखाली धनुर्विद्या शिकणाऱ्या सूत मुलांमध्ये त्या तरुणाला त्यानं पाहिलं होतं. त्याच्या सडसडीत परंतु पिळदार अशा बलदंड देहयष्टीनं आणि धनुर्विद्येतल्या कौशल्यानं त्याचं लक्ष वेधून घेतलं होतं. परंतु तो कोण, कुठला याची चौकशी करायची कधी गरजच भासली नव्हती. न राहून दुर्योधन आखाड्यात उतरला आणि आत्मविश्वासानं त्या तरुणाला मिठीत घेत तो म्हणाला, शाबास, शाबास, सामर्थ्यशाली वीर तरुणा, कुरूंच्या राजधानीत तुझं स्वागत आहे. मी युवराज दुर्योधन आणि आमचं कुरु राज्य तुझी आज्ञा ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. कर्ण म्हणाला, युवराज, मी तुझा आभारी आहे. मी वसुशैन कर्ण, अंग देशातील चंपानगरीहून मी आलो आहे. युवराज, तुझ्या कृपेशिवाय मला आणखी काही नको. कर्णाच्या भरदार खांद्यावर आपला आश्वासक हात ठेवत दुर्योधन पुढे म्हणाला, तुझ्यासारखा मित्र मिळायला भाग्य हवं. तुला काय हवं ते सांग. आज मी तुझ्यावर प्रसन्न आहे. युवराज,
तुझं हे प्रेम असंच राहो. अर्जुनाशी द्वंद्व युद्ध करायची संधी मिळावी एवढीच माझी इच्छा आहे. काय घडत आहे हे कळायच्या आत खूप काही घडून गेलं होतं. आचार्य द्रोण आता पूर्ण भानावर आले होते. त्या तरुणाचा तो धृष्टपणा थांबवायलाच पाहिजे होता. आचार्यांचा संताप झालेला पाहून आता अर्जुनाला धाडस आलं. त्या तरुणाचा तो आगंतुकपणा त्यालाही फारच असह्य झाला होता. दुर्योधन आणि त्याच्या भावाने वेढलेला तो तरुण आता सर्वांच्याच नजरेत भरू लागला होता. आपल्या विजयाच्या वाटेत उभ्या असलेल्या त्या तरुणाला पाहून अर्जुनाच्या अंगाची आग आग झाली. झटकन खांद्यावरचं धनुष्य हातात घेत कर्णाला उद्देशून तो म्हणाला, उगाच बडबडू नकोस. इथं तुला कोणी बोलावलं नव्हतं. आगंतुकपणे जाऊन तोंड खुपसणाऱ्यांची काय गत होते ते तुला आत्ता दिसेलच. अर्जुनाच्या डोळ्याला डोळा भिडवत तेवढ्याच बाणेदारपणे कर्ण म्हणाला, फार चढून जाऊ नकोस. तू ज्या युद्धशाळेचा विद्यार्थी आहेस त्याच युद्धशाळेचा मीही एक विद्यार्थी आहे. इथं तुझं एकट्याचं कौतुक ते कशाला? प्रेक्षणग्रह सर्वांसाठी आहे. ज्याच्या बाहूत सामर्थ्य असेल तोच सर्वश्रेष्ठ ठरेल. फार चर्चा कशाला? शब्द हे दुबळ्यांचं शस्त्र असतं. वीर असशील तर धनुष्यबाण घेऊन सामोरा ये. कर्णानं दिलेलं आव्हान तत्क्षणी स्वीकारत अर्जुन म्हणाला, तुला मरायची एवढीच घाई असेल तर मीही युद्धासाठी सिद्ध आहे. अर्जुनानं घाईघाईनं आचार्यांना वंदन केलं. गळाभेट घेऊन भावांच्या शुभेच्छा घेतल्या आणि तो द्वंद्व युद्धासाठी सज्ज झाला. तोवर दुर्योधनाच्या आणि त्याच्या भावांच्या शुभेच्छा स्वीकारून कर्णही आखाड्यात उतरला. तेवढ्यात इतका वेळ अस्वस्थपणे उभे असले कृपाचार्य एकदम पुढे येऊन म्हणाले, थांबा. हे द्वंद्व होण्यापूर्वी काही गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजेत. राजपुत्र अर्जुन कुरुकुलाचा वंशज आहे. क्षत्रिय राजपुत्र आहे. उच्च कुलात जन्मलेले क्षत्रिय उच्च कुलोत्पन्न क्षत्रियांशीच युद्ध करतात. ज्याचं ज्ञाती कुल माहीत नाही अशा कुठल्याही आडवाटेच्या वाटसरूशी नव्हे. आणि एवढं बोलून किंचित काळ थांबलेले कृपाचार्य कर्णाकडे वळून पुढे म्हणाले, सामर्थ्यशाली वीर तरुणा, तू कुठल्या तरी उच्च कुलात जन्म घेतला आहेस हे निश्चित. तुझ्या जन्मानं विभूषित झालेले त्या थोर कुलाचं नाव सांगून सभाजनांची जिज्ञासा तृप्त कर. त्यानंतरच या द्वंद्वयुद्धाला प्रारंभ होऊ शकेल. अतिवृष्टीनं वाकलेल्या कमल पुष्पासारखी कर्णाची मान एकदम खाली झुकली. काय पण शब्द आहेत. तुझ्या जन्मानं विभूषित झालेल्या त्या थोर कुलाचं नाव सांगून सभाजनांची जिज्ञासा तृप्त कर. कर्ण निरुत्तर झालेला पाहून कृपाचार्य म्हणाले, तू माझ्या युद्धशाळेत विद्या ग्रहण केली असलीस तरी तुझ्या कुलगोत्राचा परिचय मला नाही आणि तूही तो कधी दिला नाहीस. अर्जुन क्षत्रिय राजपुत्र आहे. क्षत्रिय राजपुत्रच त्याच्याशी युद्ध करू शकेल. आता अधिक विलंब करू नकोस. तू कुठल्या देशाचा राजपुत्र आहेस ते सांग. कर्ण काहीच उत्तर देत नाही किंवा देऊ शकत नाही असं पाहून कृपाचार्य जिंकल्याच्या आविर्भावात इकडे तिकडे पाहू लागले. तो उत्तर देऊ शकणार नाही हे त्यांना माहीत होतं. तो राजपुत्र असता तर आत्तापर्यंत ती गोष्ट त्यांच्यापासून मुळीच लपून राहिली नसती. तो राजपुत्रच नव्हे तर साधा क्षत्रिय देखील नसावा. सारथी प्रमुख अधिरथच नाही का एके दिवशी त्याला घेऊन आला होता. आणि आचार्य माझ्या या पोराला विद्याभ्यास शिकवा म्हणून हात जोडून समोर उभा राहिला होता. असं असल्यावर तो कोण, कुठला, काय असल्या वाळल्या चौकशा करायची गरजच काय होती. कृपाचार्यांचा तो चोंबडेपणा दुर्योधनाला मुळीच सहन झाला नाही. एकदम उसळून तो म्हणाला, आणि तो क्षत्रिय राजपुत्र नसेल तर? दुर्योधनाच्या कपाळावरच्या दाट भुवया आणखीनच वक्र झाल्या होत्या. तो कुठल्या देशाचा राजा आहे हे त्यानं सांगावं. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आचार्य, दुर्योधन म्हणाला, क्षत्रियत्व ठरतं ते बाहुबळावर, कुलावरून नव्हे. या वीराचं कुळ काय पाहता, त्याचं बाहुबळ पहा, सामर्थ्य पहा. त्याच्यासारख्या असामान्य वीराला त्याच्या अंगी असलेलं क्षात्रतेज दाखवायची संधी मिळालीच पाहिजे. आणि कुरूंच्या या नगरीत
त्याचा विरोचित सन्मान झालाच पाहिजे. तो राजा नाही एवढीच अडचण असेल तर 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 मी युवराज दुर्योधन आत्ता या क्षणी त्याला अंगदेशाचा राजा घोषित करतो. इतका वेळ महामंत्री विदुराकडून माहिती घेत असला महाराजा काहीसा गोंधळलेला दिसत होता खरा, परंतु घडलेल्या सगळ्या गोष्टी त्याच्या ध्यानात आल्या होत्या. अर्जुनाला आव्हान देणारा कोणीतरी वीर प्रेक्षणगृहात अवतरलेला असून त्यानं अर्जुना इतकंच किंबहुना त्याच्याहूनही अधिक कौशल्य दाखवलं आहे हे त्याला समजलं होतं. आणि आता तर त्याचा गुणग्राहक पुत्र युवराज दुर्योधन त्याला आवडेल असंच काहीतरी सांगत होता. आपल्या प्रिय पुत्राचे ते शब्द ऐकून त्याला फार आनंद झाला. खरोखर युवराजाला साजेसं असंच तो बोलत होता. अर्जुनाला आव्हान देणाऱ्या त्या वीराचा सन्मान व्हायलाच पाहिजे होता, परंतु मनाला झालेला आनंद मुखावर दिसू न देता तो तसाच मख्खपणे बसून राहिला. महाराजांची मुकसंमती ओळखून त्यांच्या आज्ञेची वाट न पाहता दुर्योधनानं भराभर आज्ञा दिल्या. सेवकांची धावपळ उडाली. थोड्याच अवधीत रत्नजडित सिंहासन आलं. त्यासोबत रत्नखचित सुवर्ण किरीट आला. उंची राजवस्त्र आली. नद्यांचं पवित्र जल आणि क्षत्र चामरही आली. दुर्योधनानं स्वतः पुढे होऊन कर्णाला सिंहासनावर बसवलं. राजपुरोहितांच्या मंत्रघोषणात कर्णाच्या मस्तकावर पवित्र जलाचा अभिषेक सुरू झाला. अभिषेक पूर्ण होताच दुर्योधनानं स्वतःच्या हातानं कर्णाच्या मस्तकावर राजकिरीट ठेवला. सूतपुत्र कर्ण आता अंगराज कर्ण झाला होता. अर्जुनाशी द्वंद्व करायला आता कुठलीच आडकाठी यायचं कारण नव्हतं. अंगराज कर्णाचा जनसमुद्रात कोणीतरी घोषणा दिली. विजय असो. तेवढाच जोरदार प्रतिसाद मिळाला. दोन तुल्यबळ योद्ध्यांचा द्वंद्व पाहायला मिळणार म्हणून पौरजन पुन्हा उत्कंठित झाले. रणवाद्यांचा पुन्हा तोच जल्लोष सुरू झाला. कर्णराजाचा सुरू असलेला जयघोष त्या जल्लोषात विरून गेला. अंगराज कर्ण कृतज्ञतेनं दुर्योधनाकडे पाहत होता. कृतज्ञतेनं ओथंबून आलेले त्याचे डोळे जणू विचारत होते, युवराज, आज तू माझा एका सुतपुत्राचा मोठाच सन्मान केलास. माझ्या अंग देशाचा मी राजा झालो. आज तू मला जन्माचं ऋणी केलंस. या सन्माना प्रित्यर्थ मी तुझ्यासाठी काय करू ते सांग. मनात आलेले शब्द ओठावर यायला धडपडत होते, परंतु दुर्योधनानं त्याला बोलूच दिलं नाही. कर्णाला कडकडून आलिंगन देत तो म्हणाला, अंगराज, अंगराज कर्ण, तुझ्या स्नेहाशिवाय मला आणखी काही नको, काही नको. सूर्यास्त व्हायला आता थोडाच अवधी उरला होता. त्यामुळे घाई करायला पाहिजे होती. विजय किंवा मृत्यू हे दोनच पर्याय आता समोर उभे होते. शस्त्रसज्ज होऊन कर्ण युद्धभूमीवर उतरणार तेवढ्यात उजव्या बाजूला पौरजनांच्या गर्दीत काहीतरी गडबड झाली. एक वृद्ध माणूस व्यासपीठाकडे येऊ पाहत होता. इतका वेळ आसुसलेल्या डोळ्यांनी पुत्राच्या पराक्रमाचा आणि राज्याभिषेकाचा सोहळा पाहत असला सुतस प्रमुख अधिरथ राज आपल्या मुलाला अडवण्यासाठी युद्धभूमीकडे निघाला होता. त्याचं एक मन आनंदानं वेडावून गेलं होतं, तर दुसरं मन भीतीनं कापत होतं. कुरुश्रेष्ठ भीष्म, महाराज धृतराष्ट्र, महामंत्री विदूर, आचार्य द्रोण आणि देशोदेशीहून आलेले अनेक क्षत्रिय राजे यांच्यासमोर एका सारथ्याच्या पोराला राज्याभिषेक झाला होता. डोळ्यावर विश्वास बसू नये असं काहीतरी प्रत्यक्ष घडलं होतं. आपण जागे आहोत की स्वप्नात आहोत तेच अधिरथ राजाला कळेना, परंतु घडलं होतं ते खरंच होतं. वस्तुस्थितीची जाणीव होताच त्याला अधिक धीर धरवला नाही. हातातली काठी उचलून घेऊन तो मंतरल्या बाहुलीसारखा तरातरा चालू लागला. खांद्यावरचं उत्तरीय ओघळून पायाखाली आलं आहे याचंही भान त्याला राहिलं नव्हतं. अधीरपणे पुढे येत असल्या बाबांना पाहून कर्णाचं मन आनंदानं उचवळून आलं. तो धावतच त्यांच्याकडे गेला आणि त्यानं वडिलांच्या पायांना गच्च मिठीच मारली. अधिरथाच्या वृद्ध डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळू लागले. पवित्र जलानं भिजलेलं कर्णाचं मस्तक वडिलांच्या अश्रुमय प्रेम वर्षावानं नाहून निघालं. मुलाला वर उचलून घेत पित्यानं त्याला उराशी कवटाळलं. पिता पुत्रांची दिभावपूर्ण गळाभेट संपूर्ण प्रेक्षणग्रह डोळे विस्फारून पाहत राहिलं. क्षणभर रणवाद्यांचा दंदनाटही थांबला होता.
प्रेक्षणग्रहाच्या प्रवेशद्वारातून आलेले मावळतीचे सूर्यकिरण आता थेट व्यासपीठाच्या पायऱ्यावर चढले होते. पिता पुत्रांची ती अपूर्व भेट पाहायला जणू सूर्यही थबकला होता. अरे, हा तर एका सारथ्याचा पोर आहे. निर्माण झालेल्या शांततेचा भंग करत भीम ओरडला. घोडे सांभाळायचं सोडून तू इथं रे कशाला आलास? अर्जुनाच्या हातून मरायची देखील तुझी योग्यता नाही आणि अंग देशाचा राजा व्हायला निघालास. यज्ञवेदीवरला पुरोडाश कुत्र्याला घालणं अयोग्य, तद्वत तुझ्यासारख्या एका सारथ्याच्या पोराला अंग देशाचा राजा करणंही अयोग्य. जा जा, घोडेवाळाला शिक. हातात घोड्यांचे वेग घ्यायचे तिथं धनुष्यमान कशाला? जीवावर भीमा. गरगरा डोळे फिरवत दुर्योधनानं गर्जना केली. आपले क्रुद्ध डोळे भीमावर रोखत तो म्हणाला, पराक्रम ही क्षत्रियत्वाची खून असते. या वीराचं कुळ काय पाहतोस? त्याचं सामर्थ्य पहा, त्याचं शस्त्र कौशल्य पहा. या द्वंद्वाशी त्याच्या कुलाचा संबंधच काय? गुरुवर्य द्रोणाचार्य, कृपाचार्य हे क्षत्रिय कुलात जन्मलेले नाहीत, तरीही त्यांनी असामान्य पराक्रम केले आहेतच ना. अशी किती उदाहरणं तुला दाखवून देऊ मी? आणि कुलाचंच म्हणशील तर तुझा आणि तुझ्या सर्व भावांचा जन्म कसा झाला आहे ते मला चांगलं माहीत आहे. पहा, जरा नीट डोळे उघडून या सामर्थ्यशाली वीराकडे पहा. हे असीम पराक्रमी बाहू घेऊन जन्मलेला वीर निश्चितच असामान्य कुलात जन्मलेला आहे. अरे, हत्तीच्या पोटात धडकी भरवणारे सिंह हरिणीच्या उदरात जन्म घेत नसतात. या असामान्य वीराची आई सुद्धा त्याला शोभेल अशीच असली पाहिजे. अंग देशाचाच काय, पण पृथ्वीचा स्वामी होण्याची योग्यता त्याच्या ठाई आहे. मी युवराज दुर्योधन, तुलाच काय, पण संपूर्ण प्रेक्षणग्रहाला आव्हान देतो. ज्याला हा सन्मान योग्य वाटत नसेल त्यानं शस्त्रसिद्ध होऊन समोर यावं. संपूर्ण प्रेक्षणग्रहावर भीषण स्तब्धता पसरली. दुर्योधनानं दाखवली गुणग्राहकता पाहून इतका वेळ त्याची प्रशंसा करणारे लोक भीमानं काढल्या अनुद्गारांबद्दल त्याची निंदा करू लागले. व्यासपीठावर क्षत्रिय सभेत अस्वस्थ कुजबूज सुरू झाली. दोघा राजपुत्रांमध्ये उपस्थित झालेले ते भांडण आणि त्याला लागले ते अनिष्ट वळण पाहून लोक नापसंती व्यक्त करू लागले. काही लोक तर पुरते गोंधळून गेले. त्यांना कोणाचं कौतुक करावं आणि कोणाची निंदा करावी तेच कळेना. अंगराज कर्ण आजपासून माझा मित्र आहे आणि मित्राची निंदा खपवून घेणं मला शक्य नाही. तो राजा आहे, राजा आहे, असामान्य वीर आहे. तो कुठल्याही क्षत्रियापेक्षा त्याची योग्यता कमी नाही. दुर्योधन किंचाळत होता. सूर्यास्त होऊन येवाना बराच काळ लोटला होता आणि सर्वत्र धुसर संधी प्रकाश पसरू लागला होता. द्वंद्वयुद्ध होण्याची आता कुठलीच शक्यता उरली नव्हती. तशातच ठिकठिकाणी पलिते पेटू लागले. म्हणजे आता शस्त्र खाली ठेवण्याची वेळ झालीच आहे. तेव्हा आता कसलीच वाट पाहायला नको. शस्त्रस्पर्धा संपल्याची वेगळी घोषणा करावी लागली नाही. थकलेल्या योद्ध्याने हातातले शस्त्र कधीच खाली ठेवली होती. भीम निरुत्तर झालेला पाहून दुर्योधनी अधिक थांबला नाही. कर्णाला सोबत घेऊन तो व्यासपीठाच्या पायऱ्या उतरला आणि त्याच्यासह आपल्या रथावर आरूढ झाला. दुर्योधनाचा रथ प्रेक्षणग्रहाबाहेर पडला तेव्हा व्यासपीठावरील चंद्रप्रतिमा कोरल्या भिंतीमागून वसंत पौर्णिमेचे चंद्रबिंब हळूहळू वर सरकत होते. पौर्जन आपसात बोलत प्रेक्षणग्रहाबाहेर पडू लागले. कोणी अर्जुनाचं कौतुक करीत होतं, कोणी कर्णाची स्तुती करीत होतं, तर कोणी दुर्योधनाच्या गुणग्राहकतेची चर्चा करत होतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.